इगतपुरी त्र्यंबकेश्वरसह नाशिकच्या अनेक भागांना धुवाधार पावसानं झोडपलंय। मात्र नाशिकमध्ये ज्या ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता तसा पाऊस कुठेही पडलाच नाही आणि त्यामुळे आता विरोधकांनी सरकारवर आरोपांचा पाऊस पडायला सुरुवात केली आहे। राम मंदिरातील दानचोरी विरोधातील आंदोलन चिरडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ढगफुटीची अफवा पसरवली अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। तर जनता संकटात असताना अशा प्रकारे इशारा देणं योग्य नसल्याचे त्यांनी म्हटलंय। आज आंदोलनच होऊ नये, आंदोलन चिंटून टाकावं, लोकांनी ते जाऊ नये, आम्हाला कुठेतरी थांबवावं याकरता त्यांनी ज्या आपत्तीच्या अनुषंगानं ज्या क्षेत्रामध्ये IMDनी इशारे दिलेले नाहीत अशा ठिकाणी ढगफुटीसारख्या त्यांनी ज्या अफवा पसरवल्या, या अफवा पसरवण्यामध्ये त्यांचं जे बिंग फुटू नये आणि आजचं आंदोलन होऊ नये याकरता देवेंद्र फडणवीसांनी काल ढगफुटी नाशिकमध्ये होईल अशा स्वरूपाचं खोटं वक्तव्य त्यांनी केलंय। हो बरोबर आहे, आम्ही ढगफुटी केली आणि आम्ही वर पाणी पाठवलं आणि ते खाली आलेलं आहे। मला वाटतं यांच्या डोक्याची क्यूकर अशी वाटते मला, आपण काय बोलतोय काय नाही, राज्यातली जनता किती अडचणीत आहे, कोणत्या परिस्थितीतून आपण जातो आहोत। हा निसर्गाचा म्हणजे अगदी इतक्या कमी वेळेमध्ये उच्चांक पावसाचा आजपर्यंत झालेला इतक्या वर्षातला, आणि आपण काय बोलतो आहोत मला वाटतं त्याला थोडं भान राहिलं पाहिजे। मग हे काय गंमत चालली का, उगाच आम्ही तुम्ही रेनकोट घालून फिरतात का, आणि त्यांनी असं बोलावं। आणि काँग्रेसची आता काँग्रेसवर काही अपेक्षाही नाही म्हणा, तर काय तिथे राहिले नाही कुठे काही, आणि अशा लोकांमुळे मला वाटतं काँग्रेस रसातळाला चाललेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।